हॅलो नमस्कार, मी अमृता. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे 2 सप्टेंबर 2024. 2 सप्टेंबर रोजी आज आलेली आहे या सालामधली सोमवती अमावस्या. श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस. आज आहे 5वा सोमवार. सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा असे सगळे विलक्षण योग आजच्या दिवशी जुळून आलेले आहेत. तर आजच्या दिवशी आपण पितरांसाठी तर दहीभाताचा नैवेद्य ठेवतच असतो, पितरांसाठी उपाय करतच असतो, आंब्याच्या पानांचा उपाय घरातले वास्तुदोष जाण्यासाठी करत असतो. पण आजच्या दिवशी तुम्ही कापरासोबत जर का ह्या 2 ते 3 वस्तू तुम्ही जाळल्या आज संध्याकाळी, तर यामुळं तुमचा पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात. म्हणजे घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात. तर ते काय, कशासाठी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे जाणून घेऊया. त्या अगोदर जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर अमावस्या जी असते ती माता लक्ष्मीला समर्पित असते. बघा, दिवाळीतलं जे लक्ष्मीपूजन असतं ते सुद्धा अमावस्यालाच येतं. आणि अमावस्याला आपण पितरांची जशी सेवा करतो तशी अमावस्याला लक्ष्मीची सेवा करण्याचं सुद्धा फळ हे खूप चांगलं मिळतं. तर अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी ही पृथ्वी तलावर सूक्ष्म रूपानं भ्रमण करत असते असं आपली जुनी लोक सांगतात. त्यासाठी अमावस्याला बघा, घरामध्ये कायम नारळ फोडला जातो. अमावस्याला घर स्वच्छ केलं जातं, कारण लक्ष्मीला अडगळ घाण आवडत नाही. अमावस्याच्या दिवशी आपण देवघर साफ करतो, आपण घराचा उंबरठा साफ करतो, घराचं प्रवेशद्वार साफ करतो. घरामध्ये न लागणाऱ्या गोष्टी, अडगळीच्या गोष्टी, कबाड, जो काही भंगार असेल, ज्या वस्तू आपण कधीच वापरत नाही पण घरात ठेवलेल्या असतात, त्या आपण अमावस्याच्या दिवशी आवर्जून स्वच्छ केल्या जातात. कारण की घरामध्ये लक्ष्मी जिथं येते तिथं स्वच्छता असावी असं आपण पहिल्यापासून ऐकत असतो. तर आज अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. बघा, कधी कधी काय होतं, आपल्याकडं पैसा तर खूप येतो पण पैसा टिकत नाही, किंवा कधी कधी आपलाच पैसा अशा एखाद्या व्यक्तीकडं किंवा काही कारणानं कुठेतरी अडकलेला असतो आणि आपल्याला त्याची वाट बघावी लागते. तर आपल्याला आज अमावस्याच्या दिवशी जर का तुम्ही हा छोटा उपाय केला तर तुमचे पैशाचे येण्याचे मार्ग हे खुले होतात. उपाय अतिशय सोपा आहे. आपल्या घरामध्ये दिवाळीला आपण जशी वापरतो तशी मातीची एखादी पंती, मातीचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. त्या तांदळावर आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचं आहे. तर आता भीमसेनी का, तर भीमसेनी कापरामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसते, त्यामध्ये केमिकल्स नसतात. शुद्ध नैसर्गिक स्वरूपातला भीमसेनी कापूर हा असतो. इतर कापरापेक्षा तो थोडासा महाग असतो, पण आपल्याला भीमसेनी कापूरच या उपायासाठी घ्यायचा आहे. जर भीमसेनी कापूर तुम्ही घेतला तर तुमच्या लक्षात येईल, बघा, इतर कापराच्या तुलनेमध्ये तो जास्त वेळ जळतो आणि त्याचा सुगंध हा इतर कापुरापेक्षा वेगळा असतो. तर भीमसेनी कापूर आपल्याला त्या तांदळावर ठेवायचा आहे. म्हणजे मातीची पंती घ्यायची, मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यावर थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यावर भीमसेनी कापूर आपल्याला ठेवायचं आहे. जर का आपल्या घरामध्ये ऊद असेल, बघा खडे ऊद मिळतो आजकाल, खड्याच्या स्वरूपात, खडेमीठ कसं असतं तसं, तर तो ऊद आपल्याला त्यात 1, 2, 3 आपल्याला त्या उदाचे खडे त्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि त्यावर आपल्याला 2 लवंग आणि 2 हिरवी विलायची ठेवायचे. आणि हे आग प्रज्वलित करायची, कापूर प्रज्वलित करायचा आहे ना. आधी आपल्या देवघराला औक्षण करायचं, म्हणजे देवघरावर ओवाळून घ्यायचे. त्यानंतर आपल्या तुळशीला सुद्धा ओवाळून घ्यायचे. घरामधली तुळस अतिशय महत्त्वाची असते. आपल्या घरामध्ये तुळस ही नकारात्मक गोष्टी घरामध्ये येऊन देत नाही. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घरातल्या दारामध्ये, अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी, कारण तुळशीचे अनेक उपयोग आहेत. तर तुळशीला आपल्याला ओवाळून घ्यायचे. आधी देवाला ओवाळायचे, घरभर तुम्ही हे ओवाळून घ्यायचे. म्हणजे तुळशीला येण्या अगोदर देवाला ओवाळल्यानंतर संपूर्ण घरामध्ये हा भीमसेनी कापूर आपल्याला फिरवायचा आहे. ह्याचा जो सुगंध आहे, ह्याची जी थोडंसं आगीचा जो धूर आहे तो संपूर्ण आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे, जेणेकरून घरामधली जी काही नकारात्मक शक्ती असते, नकारात्मक गोष्टी असतात, नकारात्मक एनर्जी असते ती बाहेर जाते. कारण भीमसेनी कापूर नकारात्मक घालवण्याला 1 नंबर असतो असं म्हणतात. बघा, त्यामध्ये तितकी शक्ती असते की घरामध्ये निगेटिव्ह गोष्टी भीमसेनी कापूर जाळल्यामुळे येत नाहीत. तर आपल्याला घरभर हा पंती फिरवून नंतर तुळशीजवळ ही पंती न्यायची, तुळशीला ओवाळायचे. आणि त्यानंतर बाहेर गेल्यानंतर जे आपलं घराचं प्रवेशद्वार असतं त्या प्रवेशद्वारावर ही जी पंती असते ती पंती आपल्याला 3 वेळा 7 वेळा फिरवायची. म्हणजे आपल्या घरावरून आपल्याला ती फिरवायची आणि घराच्या बाहेर आपल्याला कुठंतरी ही प्रज्वलित करून जळून द्यायची आहे. म्हणजे ती ऑलरेडी आपण प्रज्वलित केलेली असते, बाहेर आपल्याला ती जळून द्यायची.
ती बराच वेळ, जितका वेळ जळेल तितक्या वेळ आपल्याला आपल्या घराचं प्रवेशद्वाराचं दार हे उघडं ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामधली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी असते ती घरामध्ये येते. संध्याकाळची वेळ, तिन्ही सांजेची वेळ ही घरामध्ये लक्ष्मी आगमनाची वेळ असते, लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 6, 6:30 या वेळेत प्रदोष काळामध्ये तिन्ही सांजेला हा उपाय केला तर त्याचे अत्यंत प्रभावशाली परिणाम आपल्याला बघायला मिळतात. तुमचे पैसे कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचतात, पण ते तुमच्या मेहनतीचे असायला हवेत. अचानक पैसा येणार आणि अचानक पैसा येण्याचे मार्ग मोकळे होणार, म्हणजे तुम्हाला काही दुसऱ्याचे पैसे मिळणार नाही किंवा अचानक तुम्हाला लॉटरी वगैरे लागणार नाही. बघा, जो पैसा आपल्या कष्टाचा घामाचा असतो तो कुठेही जात नाही, तो तुमच्याकडे येणार. आणि तो तुम्हाला, जो पैसा असतो तो पैसा कधीही तुम्हाला म्हणजे धोका देत नाही. जो तुमचा कष्टाचा पैसा आहे तो येणार, आणि जो चांगल्या मार्गाने न कमवलेला पैसा असतो तो कितीही तुमचा असला तर तुमच्यापर्यंत तो येत नाही, आणि आला तरी या ना त्या मार्गाने तो पैसा आपल्याकडून खर्चून जातो, घरातून निघून जातो. लक्ष्मी तिथं थांबत नाही. तर तुमच्या कष्टाचा पैसा असेल तर तुमच्याकडे नक्की येईल. कापरासोबत हिरवी विलायची, लवंग ह्या गोष्टी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. लवंग, विलायची जाळल्यानंतर जो सुवास पसरतो तो लक्ष्मीला आकर्षित करतो. त्यामुळं कधीही बघा, हा उपाय तुम्ही आज अमावस्याला किंवा रोज केला तरी चालेल. बघा, काही जणांच्या घरामध्ये रोज भीमसेनी कापूर जाळला जातो. सकाळ संध्याकाळ भीमसेनी कापूर जर का जाळला तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष नावाला सुद्धा राहणार नाहीत. बऱ्याच जणांना ह्याचा अनुभव आलेला आहे, आणि तुम्हाला जर का अनुभव हवा असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करून बघा. तुम्हाला ह्याचे परिणाम थोड्या दिवसामध्ये बघायला मिळतील, हळूहळू बघायला मिळतील. घरातले ज्या कटकटी असतात, भांडणं असतात, ते कमी होतात. त्याच पद्धतीनं आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहतो, योग्य रीतीने तो खर्च होतो, म्हणजेच लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होते. तर अशा प्रकारे आपल्याला हा सोमवती अमावस्याचा उपाय करायचा आहे. हा उपायाचा व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे इतरांना सुद्धा त्याची माहिती मिळेल. तर आजच्या पुरतं इतकंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.